आमच्या मुलीला त्या नराधमानं आमच्यापासून हिरावून घेतलं। आज आमच्या घरात संपूर्ण शांतता आहे। खरं तर ही शांतता नसून दररोज एक मृत्यू आहे। त्यासाठी मी सगळ्या आई वडिलांना नम्र विनंती करतो की 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता पुण्यातील बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पुतळ्यापर्यंत विविध संघटनांकडून काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चात आपण सहभागी व्हावे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आपल्या पोटच्या मुलीला गमावलेल्या त्या पीडितेच्या वडिलांनी सगळ्या आई वडिलांना साथ घातली आणि बघता बघता हा मूक मोर्चा विराट मोर्चा बनला। बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पुतळा या मार्गावर अक्षरशः जनसागर लोटला। आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। आज मातृदिन। आज 10 दिवस झाले हो त्या चिमुरडीला जाऊन। आईच्या अंगाखांद्यांवर खेळणारी बागडणारी ती चिमुरडी आज आपल्यात नाही हे दुःख आज मातृदिनी या आईच्या वाट्याला यावं। यासारखं दुर्दैव ते काय असावं। या आईचा एक क्षण असा नसेल की जो क्षण तिच्या आठवणीशिवाय गेला असेल। आणि आपली चिमुकली आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही। अचानक येऊन आपल्याला कधीच घट्ट मिठी मारणार नाही। आणि आई, हे आई असं म्हणून आपल्याला भविष्यात कधीच हाक मारणार नाही। हे दुःख या मातेला आयुष्यभर सहन करायचंय त्याचं काय। 1 मे रोजी नसरापुरात उन्हाळी सुटीसाठी गेलेल्या 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर भीमराव कांबळे या 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली होती। त्या घटनेनंतर सारा महाराष्ट्र हळहळला, हादरला, संतापला। त्या नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीनं संपूर्ण महाराष्ट्रातून जोर धरला। पीडितेचे आई वडील आणि नातेवाईकांनी तर नवले पुलावर चिमुरडीचा मृतदेह ठेवून आरोपीला आताच्या आता आमच्या ताब्यात द्या असं म्हणून आंदोलन पुकारत पुणे बंगळुरू महामार्ग रोखून धरला। आता तो नराधम पोलीस कोठडीत आहे। तपास सुरू आहे। येत्या 15 दिवसात आरोपपत्र दाखल होऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं सरकारनं जाहीरही केलंय। सगळं ठीक आहे, पण गेली 10 दिवसांपासून आमची चिमुरडी आज जिवंत नाहीये आणि तिला आमच्यापासून हिरावून घेणारा तो नराधम मात्र आजही जिवंत आहे। हे कोणत्या आई बापाला सहन होईल? अखेर हताश, उदास, भकास जीवन बनलेल्या त्या पीडितेच्या वडिलांनी आज पुण्यात निघणाऱ्या मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांना एका व्हिडिओच्या माध्यमातून साथ घातली। 10 मे रोजी पुण्यात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। एका चिमुरडीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या त्या नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी या मागणीसाठी या न्यायाच्या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावं। मग काय, आज सायंकाळी 5 वाजण्यापूर्वीच JM रोडवरील बालगंधर्व चौकात माणसं जमायला सुरुवात झाली आणि बघता बघता हा मूक मोर्चा विराट मोर्चा बनला। मोर्चा मूक होता, पण या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक आई वडिलांच्या मनात आक्रोश सुरू होता। त्या नराधमाविषयी प्रचंड संताप व्यक्त होत होता। काहीही करा, पण त्या नराधमाला फासावरच लटकवा असं मनातल्या मनात प्रत्येक जण मोठमोठ्यानं ओरडून सांगत होता। सरकारनं आता तरी जागेवर यावं आणि जागही व्हावं। फास्ट ट्रॅकच्या नावाखाली संवेदनशील प्रकरणांना साईडलाईन करण्याचं, त्या प्रकरणांमधली धार बोथट करणं थांबवावं आणि त्या नराधमाला फासावर लटकवून त्या चिमुरडीच्याच नव्हे तर तमाम आई वडिलांना न्याय मिळवून देण्याचं हे नेक काम करावं, एवढीच काही ती अपेक्षा। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।